बघा काय दिलंय, इफ अल्फा मायनस आय बीटा इक्वल्स टू 1/a मायनस आय बी आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचं इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू 1. ठीक आहे. तर सिंपल आपण काय करतो, गिवन डेटा यूज करतो. कधीही प्रूफ करताना गिवन डेटा यूज करतोय. ठीक आहे. तर प्रूफ गिवन डेटा काय आपल्याकडं, अल्फा मायनस आय बीटा इक्वल्स टू 1/a मायनस आय बी. 1/a मायनस आय बी. तर इथं कन्सेप्ट आहे बाय यूज किंवा बाय रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन. आता रॅशनलायझेशनचा अर्थ काय सांगा, मिनिंग सांगा रॅशनलायझेशन काय राहते. डिनॉमिनेटर बघायचा आणि त्याचा साइन चेंज करायचा. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडं अल्फा हे ह्याला हात लावायची गरज नाही. अल्फा मायनस आय बीटाला ह्या साईडला बघा, राईट हँड साईडला डिनॉमिनेटर काय 1/a मायनस आय बी. आता ऍज इट इज व्हॅल्यू घ्यायचा, फक्त साइन चेंज करायचा आणि त्याच्याने न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर दोन्ही याच्यामध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. सेम अमाऊंट, फक्त साइन चेंज करून मल्टिप्लाय करून घ्यायचं. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता काय येतं, ए प्लस आय बी ऍज इट इज. ठीक आहे. डिवायडेड बाय, आता हे ए मायनस आय बी, ए प्लस आय बी. करेक्ट. अल्फा मायनस आय बीटा, अल्फा मायनस आय बीटा. तर काल मी एक फॉर्म्युला सांगितला होता, कोणता सांगा बरं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याचा अर्थ काय राहते, ए मायनस बी ए प्लस बी. आणि ह्याला रिव्हर्स मध्ये पण लिहू शकतो आपण. तर हे ए ऍज इट इज, बी ची किंमत किती आहे, मायनस आय बी. लक्षात आलं. देअरफॉर अल्फा मायनस आय बीटा इक्वल्स टू न्यूमरेटर ऍज इट इज ए प्लस आय बी. बरोबर. न्यूमरेटर ऍज इट इज. तर ह्याला मी कन्वर्ट करू शकतो कशामध्ये, ए स्क्वेअर मायनस आय बी चा स्क्वेअर. त्याच्यानंतर ए प्लस आय बी होल डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, असं लिहू शकतो का. सेपरेट स्क्वेअरिंग केला दोन्ही टर्म्सला, म्हणजे ए प्लस आय बी डिवायडेड बाय ए स्क्वेअर. आता आपल्याकडं आय स्क्वेअर ची किंमत किती आहे, -1. आय स्क्वेअर ची किंमत किती आहे, -1. म्हणजे मी इथं यूज करू शकतो हा वाला व्हॅल्यू, म्हणजे -(-1) इंटू बी स्क्वेअर, म्हणजे ए प्लस आय बी डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि हे कशाची किंमत आहे, अल्फा मायनस आय बीटा. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय करतो मी, अल्फा मायनस आय बीटा इक्वल्स टू, ह्याला मी सेपरेट करू का, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्टला, युजिंग डिनॉमिनेटर कॉमन डिनॉमिनेटर. म्हणजे इथं ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येईल, प्लस आय टाइम्स ऑफ बी डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, असं लिहू शकतो का, कॉमन डिनॉमिनेटर डिवाइड केलं. आता दोन्ही साईडला बघ, बाय कम्पेरिंग रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट, रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. तर रियल पार्ट काय झाला, हा वाला रियल पार्ट आहे. तर अल्फाची किंमत किती, ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बीटाची किंमत किती, मायनस बीटा, कारण की प्लस नाही तिथं, मायनस आहे. तर मायनस बीटा इक्वल्स टू, हा झाला तुमचा इमॅजिनरी, हा वाला झाला तुमचा इमॅजिनरी. ठीक आहे. आय सोडून, दोन्ही साईडला कॉमन आय आहे, इक्वल्स टू बी डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. ठीक आहे. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग both sides of equation
1 and 2. बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. आता काय करायचं, LHS आणि RHS दोन्ही स्क्वेअर करायचे दोन्ही इक्वेशनचे आणि त्यांचे ऍडिशन्स करून घ्यायचे. ठीक आहे. तर आता बघा अल्फाचं काय होणार, अल्फा स्क्वेअर, बरोबर ना. हे बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, कारण की मायनस बी बीटाचा स्क्वेअर आहे, ते मायनस निघून जातो. काय होणार इथं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू, काय केलं, स्क्वेअरिंग अँड ऍड सेम साइड. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणजे इथं ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. प्लस काय राहणार, बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलं, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट. लक्षात आलं. आता इथं कॉमन डिनॉमिनेटर काय दिसतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि डिनॉमिनेटर समजा कॉमन असेल तर न्यूमरेटर ऍड करतो, बरोबर. मग न्यूमरेटर काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग आता हा कंपॅरिझन केला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कंपॅरिझन केला, सेम दिसतात व्हॅल्यूज. इथं विदाउट स्क्वेअर आहे म्हणजे इथं पॉवर 1 आहे, इथं 2 आहे, म्हणजे एक ब्रॅकेट केलं. मग डिनॉमिनेटर मध्ये काय रिमेनिंग राहतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता काय करतो, सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, लेफ्ट हँड साइड मध्ये त्याला मल्टिप्लाय करतो, कोणत्या ब्रॅकेटला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि तर रिमेनिंग टर्म किती, हेन्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे, एकदम बेसिक 2019 मध्ये आलेला क्वेश्चन PYQ मधला, त्याच्यामुळे घेतलं. चल, या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, आर्ग्युमेंट्स दिलेत, दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, एक Z+1 आणि दुसरा Z-1. तर त्याच्या आर्ग्युमेंटचे व्हॅल्यूज दिले π/6 आणि 2π/3. त्याच्यामधून ह्या दोन व्हॅल्यूज यूज करून आपल्याला एक नवीन झेड कॉम्बिनेशन करून तुम्हाला झेड ची किंमत फाइंड आउट करायची आहे. झेड कसा राहते, एक्स प्लस आय वाय, रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट. आता ह्या केसमध्ये आर्ग्युमेंटचा अर्थ काय, आर्ग्युमेंट म्हणजे कशाला म्हणतो, फॉर एक्झाम्पल झेड एक व्हॅल्यू आहे तुमच्याकडे एक्स प्लस आय वाय. ठीक आहे. तर त्याचा आर्ग्युमेंट म्हणजे काय राहणार, टॅन इनवर्स ऑफ y/x. काल लिहून दिलेत ना मी, फॉर्म्युलेस लिहून दिलेत. आर्ग्युमेंट म्हणजे काय, आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे काय, टॅन इनवर्स ऑफ y/x. ठीक आहे. तर इथं तुम्हाला काय करावं लागेल, पहिले पहिले गिवन लिहावं लागेल. गिवन मध्ये काय, आर्ग्युमेंट ऑफ Z+1 इक्वल्स टू π/6 अँड आर्ग्युमेंट ऑफ Z-1 इक्वल्स टू 2π/3. लक्षात आलं. तर लेट Z इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय, हे कॉम्प्लेक्स नंबर माहिती आहे आपल्याला, स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे. तर याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा, मध्ये आर्ग्युमेंट ऑफ एक्स प्लस आय वाय प्लस 1, कसं काय +1 आहे झेड सोबत, ते पण लिहिले मी ब्रॅकेट मध्ये, इक्वल्स टू π/6. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि इथं आर्ग्युमेंट ऑफ एक्स प्लस आय वाय -1, कसं काय -1 आहे, +1 होतं +1 लिहिले, इक्वल्स टू 2π/3. ठीक आहे. आता हे आर्ग्युमेंट एक स्टेप वाढून घेतो आपण, म्हणजे सिंपल जाईल. हे रिअल पार्ट आहे, हे रिअल पार्ट विदाउट एनी इमॅजिनरी युनिट, जे इमॅजिनरी युनिट कॅरी करत नाही त्याला आपण रिअल पार्ट. तर एका ब्रॅकेट मध्ये मी काय करतो, x+1 ठेवतो आणि ऍज इट इज बाहेर ऍडिशन मध्ये आय वाय इक्वल्स टू काय राहणार, आणि त्याच्यानंतर आर्ग्युमेंट ऑफ इथं काय राहणार, x-1 प्लस
आय वाय इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय 3 असं लिहू शकतो मी व्हॅल्यूज. त्याच्यानंतर वी हॅव आर्ग्युमेंट ऑफ झेड चा अर्थ काय राहते टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स बरोबर टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. आता वाय ऍज इट इज आहे बट एक्स ची किंमत किती किती नाही इन्क्रीज व्हायला +1. आता इथं पण वाय ऍज इट इज आहे बट एक्स ची किंमत किती नाही इन्क्रीज व्हायला सॉरी डिक्रीज व्हायला -1. ठीक आहे तर ह्याला मी काय करतो इक्वेशन नंबर 1 देतो आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 देतो. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मी काय लिहू शकतो टॅन इनवर्स ऑफ बरोबर का y डिवायडेड बाय एक्स प्लस इक्वल्स टू काय 5/6. देअरफॉर y बाय एक्स प्लस 1 इक्वल्स टू काय राहणार इथं टॅन इनवर्स आहे हा टॅन इनवर्स इकडे जाऊन काय होतो टॅन होईल टॅन ऑफ π/6. कॅल्सी काढा व्हॅल्यू सांगा मला रेडियन मध्ये ठेवा कॅल्सी रेडियन मध्ये ठेवायचं कॅल्सी चेक करा किती येते किती येईल बघा हा नाही नाही मला ह्याच्यामध्ये सांगा रूट मध्ये सांगायचं ते रूट मध्ये आलं असेल रेडियन मध्ये ठेवा कॅल्सी मोड सेटअप मध्ये जा आहे का तिथं डिग्री रेडियन शिफ्ट मोड सेटअप आलं डिग्री रेडियन आहे का आता रेडियनला प्रेस करा हा ठीक आहे आता नेक्स्ट कॅल्सी मध्ये टॅन प्रेस करा आलं टॅन 2 बॉक्स घ्या शिफ्ट डॉट हा √3/3 याचा अर्थ 1/√3 लक्षात ठेवा ठीक आहे 1/√3 मग y डिवायडेड बाय x प्लस 1 ची किंमत किती आली 1/√3 हिला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय भेटणार इथं √3y इक्वल्स टू x प्लस 1 म्हणजे x मायनस √3y इक्वल्स टू -1 ठीक आहे साइड चेंज केलं एका साइडला व्हेरिएबल्स ठेवले आणि कोएफिशियंट राईट हँड साइडला ठेवलं ह्याला इक्वेशन नंबर किती जायचा थर्ड न फ्रॉम इक्वेशन सेकंड जसं मी इक्वेशन नंबर 1 ला आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला लावून सॉल्व्ह केला इक्वेशन काढला सेम तसंच इक्वेशन नंबर 2 ला आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला लावून इक्वेशन फॉर्म करायचं लक्षात आलं तर इथं टॅन इनव्हर्स ऑफ y ची किंमत ऍज इट इज आहे डिवायडेड बाय x ची किंमत किती हा तर इथं x -1 राहील आणि इथं व्हॅल्यू 2 पाय डिवायडेड बाय 3 हा टॅन इनवर्स इकडे जाऊन काय होणार y डिवायडेड बाय x -1 इक्वल्स टू टॅन ऑफ 2 पाय डिवायडेड बाय 3 चला कॅल्क्युलेट करा किती येते व्हॅल्यू बघा चेक करा किती येईल किती हा -√3 ठीक आहे -√3 सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि व्हेरिएबल एका साइडला हे -√3 ब्रॅकेट x -1 आता इथं मध्ये मल्टिप्लाय केला तुम्ही काय मल्टिप्लाय केला समजा -√3 मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार इथं y ऍज इट इज -√3x बरोबर आणि हे मायनस इंटू मायनस प्लस √3 ओके त्याच्यानंतर √3x प्लस y इक्वल्स टू √3 याला इक्वेशन नंबर किती द्यायचा इक्वेशन नंबर 4 ना आफ्टर लिहा आफ्टर सॉल्विंग 3 and 4 x ची किंमत आणि y ची किंमत सांगा इक्वेशन तुम्हाला येते ना सॉल्व्ह करता इक्वेशन्स घेऊन ते तुम्हाला शिकवलं होतं बोर्ड सेटअप मध्ये जाऊन इक्वेशन्स घ्यायचे आणि इक्वेशन कोणता प्रेस करायचा ax प्लस by इक्वल्स टू
सी चा फॉर्म ते वाला घ्यावं लागेल तुम्हाला. हा, ते वाला घ्यावं लागेल. ठीक आहे. नाही रे, फर्स्ट इक्वेशन प्रेस कर. एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू सी वाला. त्याच्यामध्ये कोएफिशियंट सांगायचे. आता इक्वेशन नंबर थर्ड मधला एक्सचा कोएफिशियंट किती आहे? काय नाही मला तर 1 राहते. इथं किती आहे? -3 इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशन √3 1 √3 √3 1 √3 काय येणार बघा, चेक करा. 1 येते. नाही, किती येते चेक करा एकदा. नाही रे, व्यवस्थित टाका. √3 घे, टाकलं नाही का तुम्ही √3? हा, मग 3 टाकला तुम्ही. तर इथं आफ्टर सॉल्विंग बघा 1/2 आणि हे √3 डिवायडेड बाय 2 येतो. पॉइंट मध्ये यायलेत का? किती यायले? पॉइंट मध्ये आलं तर त्याला एसडी प्रेस करा. ते ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. आफ्टर सॉल्विंग तुम्हाला एक्स आणि वाय ची किंमत किती येतात? 1/2 आणि √3 डिवायडेड बाय 2. देअरफॉर झेड इक्वल्स टू काय? एक्स प्लस आय वाय. म्हणजे झेड ची किंमत हे एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इथं 1/2 प्लस आय टाइम्स ऑफ √3 डिवायडेड बाय 2. हे तुमचा रिक्वायर्ड काय राहणार? कॉम्प्लेक्स राहणार आहे. PYQ मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर सिंपल आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला लावायचा, इक्वेशन फॉर्म करायचं आणि व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. एवढं आहे. ठीक आहे. चलो.